ठाकरे गटाचे सक्रिय आणि निष्ठावंत कार्यकर्ते हर्षल सुर्वे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी नेमकी कुणाची निवड होणार याबद्दल काही दिवसापूर्वी कुतूहल होतं. पण या ठिकाणी जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर मात्र या ठिकाणी एका वादाला सुरुवात झाली आणि आपला असणारा मनातील जो रोष आहे तो रोष हर्षल सुर्वे यांनी आदित्य ठाकरे यांना बोलावून दाखवला. पण त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या बोलल्यानंतर हर्षल सुर्वेंनी या ठिकाणी आपल्या सक्रिय सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचे आपणास कळते. ते आपल्या राजीनामा पत्रात म्हणतात, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख यांना सस्नेह जय महाराष्ट्र. साहेब, माझी जिल्हाप्रमुखपदी निवड झाली नाही, त्यामुळे मनातील खदखद व्यक्त केली होती. मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तीच जास्त जिव्हारी लागली. आजपर्यंत आदेश मानूनच काम केले होते, कधी आदेश डावलला नाही. पण आता आदित्य साहेबांचा आदेश मला निर्णय मान्य नसेल तर निघून जावा. मला निर्णय मान्य नाही साहेब. साहेबांचा आदेश म्हणून पक्षातून निघून जात आहे. मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सभासदाचा राजीनामा देत आहे. अशा पद्धतीनं राजीनामा पत्र लिहून आणि ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून संजय राऊत यांना पाठवून हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे संजय पवार यांनी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला. कारण जिल्हा प्रमुख पद हे निवड करत असताना आपल्याला कुठल्याही पद्धतीने विचारात घेतलं नाही असं संजय पवार म्हणतात. जर उपनेतेपद हे विचारात न घेण्यासाठी असेल तर या पदावरती न राहिलेलं बरं. आणि त्याचबरोबर संजय पवार यांनी आपली अनेक वर्षापासून आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असताना देखील जी खदखद आहे ती खदखद या प्रसंगातून बोलून दाखवली. आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना संजय पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक असू द्या किंवा विधानसभा निवडणूक असू द्या, या ठिकाणी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असताना त्या ठिकाणी उपऱ्या उमेदवाराला इथं तिकीट देण्यात आलं आणि त्या ठिकाणी ते आज कुठं आहेत हा एक प्रश्न या ठिकाणी संजय पवार यांनी केलेला पाहायला मिळतो. दरम्यान हर्षल सुर्वे यांनी आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करत या ठिकाणी आपण शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांनी आज पक्षप्रवेश केला. हर्षल सुर्वेंच्या माध्यमातून एक निष्ठावंत शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने गमावला हे तितकंच खरं आहे. ही लागणारी गळती नेमकी कधी थांबणार हे येणारा काळच सांगेल. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं पारडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जड होताना पाहायला मिळतंय. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी स्वप्नील गोरंबेकर, कोल्हापूर.